हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 26वा, ओवी क्रमांक 105. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी झणी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशी झणी. श्री ज्ञानेश्वर माऊली भक्ताला पुन्हा पुन्हा समजावून देत आहेत की हरिनामासारखे सर्वतोपरी उत्तम अन्य साधन नाही. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. श्रीहरीचे नामस्मरण, नामतत्व हेच सर्वोत्तम आहे. ते आईच्या मायेने भक्ताला सांगत आहेत की अन्य साधनं अनुसरशील तर तुझा बहुमूल्य वेळ वाया जाईल. नरदेह फार फार दुर्मिळ आहे. त्याचा सदुपयोग कर. जितक्या लवकरात लवकर प्रभुनामाचा जागर करशील तेवढा तुझा प्रवास मुक्तीकडे त्वरित सुरू होईल. यज्ञयाग करायचा असला तर त्यासाठी सामग्री लागते, त्यासाठी द्रव्य लागते. होम हवन करून तंत्रशुद्ध मंत्र म्हणावे लागतात. त्यात चूक होऊन चालत नाही. त्यासाठी मंत्रपठण केलेले पुरोहित मिळवावे लागतात. धान्य होमात भस्म करावे लागते. या अत्याधुनिक युगात अशा प्रकारे धान्याचा नाश करणे मनाला पटत नाही. कर्मयोगात कर्म करावे लागते आणि ते सुद्धा निष्काम कर्म करावे लागते. कसलीही अपेक्षा न ठेवता काम करायचे असते. या कलियुगात हे अशक्य असते. लोक राबवून घेतात. जेव्हा खायची भ्रांत होते. सांख्ययोगात, ज्ञानयोगात ज्ञानार्जन करावे आणि त्या योगे ज्ञानयोग साधावा तर त्यासाठी बौद्धिक कष्ट करावे लागतात. त्यासाठी बुद्धीची उपजत देणगी असावी लागते. यात द्रव्यप्राप्ती विशेष काही होत नाही. जेव्हा खायची भ्रांत होते. हे कलियुग आहे, ह्याचे भान ठेवावे लागते. ज्ञानयोग, कर्मयोग यासाठी एवढे करूनही शरीर साथ देईलच याचा भरवसा देता येत नाही. यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की वाया आणिक पंथा जाशी झणी. जितका इतर साधना करत बसशील तितका तुझा वेळ, धन, श्रम वगैरे सर्व वाया जाईल. आयुष्य क्षणाक्षणाने पुढे सरकत आहे. शिवाय तुझ्या हाती नैराश्यापलीकडे काहीही लागणार नाही. एवढी साधना करूनही परमात्मा काही सापडत नाही ही भावना नास्तिकाप्रत घेऊन जाते. परमात्मा आहे की नाही अशी उलटी शंका येऊ लागते. ते तर फारच वाईट असते. तेव्हा लक्षात ठेव की इतर सर्व साधनांहून हरिनामजप हाच सर्वोत्तम आहे. तेव्हा तोच दृढ धरून ठेवावा हे उत्तम. हरि ओम.